चला, प्रणय या सामन्याचा ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच. खरं तर कमी धावा आपण खर्च केल्या होत्या. मी राहुल गायकवाड यांना विनंती करतो की आपण प्लेअर ऑफ द मॅच ची ट्रॉफी द्यायची आहे. विकेट कीपर खाणे आंबिवली संघ राम खाणे यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज 1 लाईफ गुड्स ग्रुप गुंडगे यांच्याकडून हे पारितोषिक आहे. गुंडग्याचे बरेचसे आमच्या पाठीराख या ठिकाणी आमचे मित्र सगळे आलेले आहेत. त्यांचं आपण खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. कारण मला असं वाटतं वर्णे संघाला सपोर्ट करण्यासाठी आले होते, परंतु खूप चांगल्या प्रकारचा संघर्ष वर्णे संघाने खाणे आंबिवली संघासमोर दिला आणि अखेर त्यांना पराभव पत्करावा लागला. परंतु या टुर्नामेंटमध्ये अंतिम 4 मध्ये त्यांनी आपला प्रवेश मात्र निश्चित ठेवलाय. चला, गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय कर्जत टेनिस क्रिकेट मधील अजून एक मोठं नाव हरीश कराळे सर. त्यांना आम्ही सर बोलतो कारण पंचांच्या भूमिकेमध्ये, ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत सातत्याने त्यांचं काम आपण पाहिले अनेक टुर्नामेंटमध्ये. परंतु समोर आहे बंटी भोईर आणि त्याच्यासोबत आहे सचिन. पहिला चेंडू बॅटची एज लागली होती, विकेट किपर कडून चुकी होते. थोडासा शरीरापासून लांब असलेला चेंडू. सुरुवात चांगली झाली नेरळ संघाची, पायरमल संघाची चांगली सुरुवात झाली. हरीश कराळे खरं तर मी म्हणेन की सगळेच खेळाडू त्यांच्या ताळमीत घडलेले आहेत, कारण एक नवीन यंगस्टर सगळे खेळाडू सोबत घेऊन ही टुर्नामेंटमध्ये ते दाखल झालेत. त्यानंतरचा चेंडू आपण पाहतोय, फार काय चेंडू हवेमध्ये आहे, मिस टायमिंग शॉट, कोणत्याच प्रकारची चुकी नाही आणि या स्पर्धेमधली, या मॅच मधली अजून एक गोल्डन विकेट. बंटी भोईर बॅक टू पवेलियन. चला, लगेच आपल्या जागेवरती चला, जल्लोष करा, परंतु तो अगदी कमी वेळामध्येच करा. महत्वाची मॅच आहे दोन्ही संघांसाठी. खरं तर ही तितकीच महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो फायनल मध्ये आपला प्रवेश निश्चित करेल. परंतु त्यासाठी आपण पाहतोय संघर्ष चालू आहे. अगदी एकही धाव न बनवता तमना संघाचा एक चांगला खेळाडू आपण पाहतोय, अगदी तंबूच्या आश्रयाला आलेला आहे. बंटी अगदी वैयक्तिक 0 या धावसंख्येवरती बाद झालाय. त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानात दाखल झालाय, मागच्या सामन्याचा हिरो गुड्डू भोईर. हा सुद्धा आपण पाहतो लोअर फुल टॉस चेंडू होता, टायमिंग खराब जुळलंय. परंतु या चेंडूवरती आपण पाहतो 1 धाव झाले पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा कोणताही प्रयत्न नाही आहे, फक्त एकाच धावसंख्येवरती थांबावं लागतंय आणि आपल्या धावसंख्येचं अकाउंट सुद्धा ओपन केलं जाते. छत्रपती क्रिकेट संघ तमनात 1 धाव फलकावरती आहे. 1 गडी बाद झालाय. नवीन जोड साखळी मैदानामध्ये आहे. एका बाजूला असेल गुड्डू भोईर तर दुसऱ्या बाजूला असेल सचिन पवार. सचिन वरती खरं तर सर्वांची अपेक्षा आहे. सकाळच्या सत्रापासून खरं तर सचिनला सातत्याने प्रमोट केले गेले. स्वतःला सिद्ध करण्यासाठी यापेक्षा दुसरा कोणता सामना नसेल. चांगला फटका आपण पाहतोय. क्रिकेटचं पुस्तकी फटक्यांची मात्र उदाहरणं खरं तर या खेळाडूकडून आपल्याला पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू अडवला गेला तोपर्यंत 2 धावा चेंडूवरती पूर्ण होतात. धाव फळकाचा विचार केला तर 3 या अंकावरती जाऊन पोहोचले. आता हरीश कराळे सर खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी. पहिलं षटक, नवीन चेंडू मात्र हाताळण्यासाठी खरं तर त्यांना ओळखलं जातं. तिसऱ्या दिवसामध्ये आपण या संघाचा खेळ पाहिला तर खरोखर खूप महत्वाचा खेळ राहिला. म्हणजे कालच्या दिवसामध्येच मातब्बर संघांना पराभव केला खरं तर पायरमळ्या संघाने. अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय, खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय. फक्त एकच धाव, त्यापेक्षा जास्त इथूनही काही मिळणार नाही आहे तमनाथ संघाला. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. धाव फलकावरती धावा आता एकूण आतापर्यंत आपण पाहतोय त्या 4. 1 गडी बाद आणि 4 धावा धाव फलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये तब्बल 32 संघांनी सहभाग घेतला होता आणि त्या 32 संघांमध्ये हे अंतिम टॉपचे 4 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. हरीश कराळे यांचा अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅटच्या समोर चेंडू आला होता. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडूला स्टॉप निश्चितपणे केले. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. कदाचित गुड्डू याने स्ट्राईक आपल्या जवळ ठेवली असावी आणि पहिल्या षटकाचा इथून झालाय खेळ समाप्त. धाव फलकावरती धावा आहेत त्या 1 बाद 5.
एक बाद 5 धाव फलकावरती आहेत. खरं तर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. पहिल्या षटकामध्ये मोठे फटके येणं गरजेचं होतं, जास्त धाव फलकावरती येणं गरजेची होती. आदर्श मित्र मंडळाचे अजून आमचे सन्मान्य कार्यकर्ते आदरणीय महेंद्र शेठ ढोले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा या मुख्य व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. बाकी बरेचसे आमचे नेवाळी गावचे सगळेच तिथे पाठीराखे बसलेत. मला असं वाटतं चंद्रकांत पवार सुद्धा आहेत, सुनीलजी ढोले सुद्धा आहेत, मयूर सरोते सुद्धा आहेत. सगळेच पाठीराखे म्हणजे प्रत्येकाचं नाव घेणं शक्य होणार नाही, परंतु सगळ्यांचं स्पर्धेमध्ये स्वागत. चांगला चेंडू आपण पाहतो शरीरापासून थोडासा लांब हाफ ट्रॅकर चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र वेगाने चेंडू बॅटवरती आला, बॅटला स्पर्श झाला, परंतु या चेंडूवरती एकही धाव येथून जोडली जात नाही आहे. म्हणजे ज्या प्रकारे हरेश कराळे यांनी बॉलिंग केली अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते अजयच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये याच अजयाने मला असं वाटते खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. चांगला फटका आपण पाहतोय, बॅटच्या स्लॉट मध्ये आलेला चेंडू त्याला डिपार्ट केलं प्लॉट मध्ये, वाईड स्लो बाउंड्री लाईनच्या बाहेर हा गुड्डू भोळच्या बॅट मधून आलेला दर्जेदार संघर्षमय षटकार. अकरा धाव फलकावरती या षटकाराच्या बरोबरीने. आता खरं तर गुड्डूने आपले इरादे स्पष्ट केलेत. आता गुड्डूला माहित आहे की या स्पर्धेमध्ये जर आम्हाला अंतिम सामन्यामध्ये पोहोचायचं असेल तर किमान 25-26 धावसंख्येची मजल मारणं इथून गरजेचं आहे. आणि अगदी तशाच प्रकारच्या बॅटिंगला झाली सुरुवात. हा ट्रॅकर चेंडू होता, वेगाने चेंडू आला, शरीराचा वेध घेणारा चेंडू, आणि या चेंडूवर आपण पाहतोय टी फॉर टाट. अगदी जशास तसं उत्तर खरं तर दिलं अजय या गोलंदाजाने. बॅटच्या समोर टाकलेला चेंडू, त्या चेंडूला सीमारेषा पलीकडे पाठवलं, त्यानंतर मात्र वेगाने चेंडू टाकला आणि शरीराचा वेध घेणारा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची होते इथून सांगता. 11 धाव फलकावरती आहेत. गुड्डूचा एक मोठा फटका आपण पाहतो, टायमिंग खराब झाले. आपल्या फॉलोअर थ्रू मध्ये कोणत्याच प्रकारची चुकी करू शकला नाही गोलंदाज. फक्त एक षटकाराचा मार खावा लागलाय, परंतु त्यानंतर मात्र पूर्णपणे कमबॅक आपल्याला अजयचं पाहायला मिळते. हरीश कराळे सर यांचं कौतुक करायला पाहिजे, कारण ही नवीन यंगस्टर सगळ्या खेळाडूंना सोबत घेऊन त्यांनी नवीन संघ बांधणी केले. आणि या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंतची जर त्यांची कामगिरी आपण पाहिली तर खूप चांगल्या प्रकारची त्यांची कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. संदीप गायकवाड यांनी सुद्धा या संघाचा प्रवास अगदी जवळून पाहिलाय. अनेक वेळा अपयश 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 आणि अचानक हा संघ आपण पाहतोय अगदी अंतिम 4 मध्ये जाऊन पोहोचलाय. आणि याचं संपूर्ण श्रेय जर कोणाला जात असेल तर ते हरीश कराळे सर यांना जात आहे. 11 धावसंख्येवरती आपण पाहतोय 2 गडी बाद झालेत. नवीन बॅट्समन डावखुऱ्या हाताचा अनिकेत भोईर मैदानात दाखल झालाय 4थ्या क्रमांकासाठी. अजय आपण पाहतोय 8 ट्रॅकर चेंडू, सातत्याने गुडलँड स्पॉट डिलिव्हरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेगाने चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये दाखल होते आणि पुन्हा एकदा इथून होते निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, चांगली गोलंदाजी. एक षटकाराचा मार त्याला खावा लागलाय, कारण तो चेंडू त्याने समोर टाकला होता. ती जी चुकी केली होती ती चुकी मात्र पुन्हा त्याच्याकडून आपल्याला पाहायला मिळाली नाही. सातत्यापासून, बॅटपासून लांब, शरीरापासून लांब असे चांगले चेंडू मात्र आतापर्यंत आपण अजयच्या माध्यमातून पाहिलेत. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी. या ठिकाणी आपण पाहतो पंचांकडे लाऊड अपील आहे. आणि पंच सांगतात की लेग बाईटची या ठिकाणी 1 धाव जोडली गेली. 1 आणि त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. आपण पाहतोय धावफलकाचा विचार केला तर या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 12 धावफलकावरती आपण पाहिला येणारे 12 चेंडू. आणि आता पायरमल संघाला, मोर्या 11 पायरमल संघाला जिंकण्यासाठी गरज असेल ती 13 या धावसंख्येची. चला स्पीडअप करा आता, यापेक्षा जास्त वेळ आपण घेऊ नका. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी मोर्या 11 पायरमल या संघाला गरज आहे ती 13 धावसंख्येची. पुन्हा एकदा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी आम्हाला आर्थिक सहाय्य केलंय, ज्यांनी ज्यांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला हातभार लावलाय, त्या सर्व आमच्या आदर्श मित्र मंडळातील, त्याचबरोबर अश्विन स्पोर्ट कप क्रिकेटच्या सर्व या आमच्या कमिटी मेंबर्सचं आम्ही मनाच्या अंतःकरणापासून सहर्षमय स्वागत करतो. आणि मी या ठिकाणी आपली रजा घेतो. पुन्हा एकदा आपण मायक्रोफोनवरती बदल करूया. ऐकूया योगेश ढोले यांचा आवाज.
चला मोर्या 11 पायरमुळे आपली सलामीची जोड सकळी पाठवायची आहे. बारा चेंडू आणि खरं तर 13 धावसंख्येचं इक्वेशन आहे आणि सलामीची जोड सगळे आपण पाहतोय. करण आणि त्याच्या समवेत रोशन ही जोड सगळे मैदानात दाखल झालेली आहे. बारा चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज. सलामीची जोड साखळी दाखल झाली. एका बाजूला असेल करण, दुसऱ्या बाजूला पाहतोय रोशन. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अनिकेत भोईर. खरं तर या स्पर्धेमधले सगळेच 32 संघ आणि त्यामधले आपण पाहतो हे अंतिम 4 संघ आपल्याला पाहायला मिळाले होते. पहिलाच चेंडू आणि त्या चेंडूला मात्र पाठवून दिलंय डीप पॉइंट क्षेत्रामध्ये. खूप चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण. जर काही झेल कॅरी झाली असते त्या स्पर्धेमधले मी म्हणेन की सर्वात चांगली झेल म्हणून या खेळाडूकडे खरं तर पाहिलं असतं, परंतु आपल्या संघासाठी त्यांनी किमान 5 धावा वाचवण्याचं काम केलंय. खूप चांगल्या प्रकारची झेल त्या ठिकाणी टिपली गेली असती जर चेंडू कॅरी झाला असता तर, परंतु फक्त एकच धावेतून खर्च होते, एकापेक्षा जास्त काही नाही. 11 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही 12 धावसंख्येची गरज आहे. रोशन आणि करण ही जोड साखळी आहे. हा ट्रॅकर चेंडू होता. या ठिकाणी आपण पाहतो विकेट किपर आता चुकी करतोय. हाताला स्पर्श होऊन चेंडू मात्र निघून जातोय. आपल्यापासून दूर तोपर्यंत जोडली जाते. इथून एकच धाव. दोन्ही संघांसाठी खूप महत्वाची मॅच आहे. मी पहिलाच म्हटलं होतं की जर तुम्हाला या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व टिकवायचं असेल तर तुम्हाला या छोट्या छोट्या चुका आता करणं खूप महागात पडणार आहे. आणि त्याच जो छोट्या छोट्या चुका आपण पाहतो तमना संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. स्वतःचं वैयक्तिक 100% योगदान आता हे प्रत्येकाला देणं गरजेचं आहे, कारण सामने त्या स्थितीमध्ये आपले जाऊन आता पोहोचलेत. गतीमध्ये परिवर्तन. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू आपण पाहतोय आतल्या दिशेने वळण घेतोय. पहिल्या चेंडूमध्ये डीप पॉइंट क्षेत्रामध्ये एक झेल त्या ठिकाणी आली होती. त्यानंतर एक धाव. त्यानंतर आपण जर पाहिलं तर फलंदाजांना थांबून ठेवण्याचं काम केलं. धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर आतापर्यंत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल ती अजूनही 11 धावसंख्येची, म्हणजे खऱ्या अर्थाने मॅचमध्ये चुरस, मॅचमध्ये संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. अजून एक चेंडू आपण पाहतो शरीरापासून लांबचा चेंडू. पंच सांगतात की येस इट इज वाईड. अवांतरची एक धाव जोडली जाते. आधीच तुमच्याकडे वाचवण्यासाठी रन खूप कमी आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही एक्स्ट्रा रन दिल्या तर आपण पाहतोच, नेहमीच बोलतो दुष्काळात 13वा महिना, अशी परिस्थिती खरं तर निर्माण होते. 9 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 10 या धावसंख्येची. पुन्हा एकदा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. अलॉंग द कार्पेट खरं तर खेळून काढला. या चेंडूला 1 धाव पूर्ण झाले. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न. बंटी त्या ठिकाणी होता आणि 2 धावा या चेंडूवरती आपण पाहतो इथून होतात पूर्ण. इक्वेशन कडे जाऊया. 8 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची गरज. सर्व व्हॉलेंटियर्स विनंती असेल की सर्व आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर रेडी राहायचं आहे. जोडले गेलेल्या या संध्याकाळच्या सत्रामध्ये तमाम क्रीडा रसिकांचं आपण खरं तर या अश्विन स्मृती चषकाच्या माध्यमातून सहर्षमय स्वागत करूया. अजून एकच सामना फक्त बाकी आहे, तोही थेट फायनलचा सामना बाकी असेल. त्या फायनलमध्ये खरं तर शिवज्ञ 11 खाणे आंबिवली या संघाने मजल मारलेली आहे. फायनलमध्ये थेट जाऊन पोहोचलाय. यामध्ये आता जो संघ जिंकेल तो शिवज्ञ 11 खाणे आंबिवलीच्या अपोजिट आपल्याला फायनलमध्ये खेळताना पाहायला मिळेल. परंतु त्यापूर्वी सेकंड सेमीफायनलची ही चालू असलेली मॅच. पुन्हा आपण पाहतोय गतीमध्ये परिवर्तन. अपेक्षेपेक्षा जास्त उंची. पंच सांगतात की हा सुद्धा खराब चेंडू आहे, हा सुद्धा वाईड आहे आणि अवांतरची हितून जोडली जाते. अजून एक धाव आणि गोलंदाजाला मात्र आता दंडित करण्यात आलंय. वॉर्निंग देण्यात आलेली आहे की पुन्हा बाउन्सर टाकू शकत नाही. 8 बॉल शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी गरज आहे ती 7 या धावसंख्येची. समान स्थितीमध्ये मॅच आहे. कोणता संघ इथून पुढे जाणार? दोन्ही संघांच्या पाठीराख्यांचं लक्ष लागलंय, परंतु वॅकंड एरियामधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाईडिश लॉंग ऑफचा खेळाडू बराच काळ धावून आला होता, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय. सीमारेषा पलीकडे जोडल्या जातात. करणच्या बॅटमधून 4 धावा.
7 चेंडू जिंकण्यासाठी गरज आता 3 या धावसंख्येची. चला शिवज्ञ 11 खाणे आंबिवली आपला कॅप्टन आशिष जाधव आपण कॅप्टनला घेऊन यायचं आहे तिथे आपल्या टॉस बॉक्स मध्ये. 7 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. अजून एक देखना फटका आपल्याला पाहायला मिळतोय बॅट मधून आलेला मधुर आवाज, परंतु अलंगो कार्पेट या चेंडूला खेळून काढलाय. फक्त एकच त्यापेक्षा जास्त काही नाही आहे. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावसंख्येची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक असेल तुमच्याकडे 6 चेंडू 2 धावसंख्येची गरज. यानंतर होणारी मॅच असेल. एका बाजूला आपण जर पाहिला तर फायनल मध्ये थेट जाऊन पोहोचलाय तो शिवज्ञ 11 खाणे आंबिवली संघ. पहिल्याच दिवसामध्ये या संघाने खूप चांगल्या प्रकारचा खेळ या स्पर्धेमध्ये दाखवला. टॉप 4 मध्ये आपलं वर्चस्व खरं तर निर्माण केलं आणि जाऊन पोहोचले आता फायनल मध्ये. चला थोडं स्पीडअप करायचं आहे. सहा चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. छत्रपती क्रिकेट संघ तमनाथ कधी हार मानणारा खरं तर हा संघ नाही आहे. अगदी 6 चेंडू 1 धाव जरी पाहिजे असेल तरी मात्र संघर्ष करण्यासाठी या खेळाडूला संघाला ओळखलं जातं. क्षमता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मात्र चेंडूला पाठवून दिले सीमा रेषा पलीकडे आलाय विनिंग चौकार आणि मोरया 11 पायरमळ हा संघ थेट जाऊन पोहोचलाय अंतिम सामन्यामध्ये. काही क्षणातच अंतिम सामना आपल्या सगळ्यांच्या भेटीसाठी येतो. एका बाजूला असेल टीम शिवज्ञ 11 खाणे आंबिवली तर दुसऱ्या बाजूला टीम असेल मोरया 11 पायरमळ. चला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच तेजस प्लेअर ऑफ द मॅच ट्रॉफी घेऊन जा. करण ठरला या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. खाणे आंबिवली टॉस जिंकलेला आहे. निर्णय